स्मार्ट अहमदनगर न्यूज। कार्यकारी अभियंता साहेब, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, ओगलेवाडी तालुका कराड, जिल्हा सातारा, कृषी पंचायतची वीज जोडणी तात्काळ सुरू करण्याबाबत वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। दुसरीकडे मात्र महावितरणाने शेतीपंपांना नवीन कनेक्शन देणे बंद केले आहे। त्यामुळे गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। वाढत्या नागरीकरणाबरोबरच शेतकरी अल्पभूधारक होत चालला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याकडे सध्या अर्धा ते 2 एकर पर्यंत शेती आहे। पाण्याची सोय करून आपली आहे ती शेती पाणस्थळ करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे। त्यासाठी कर्ज काढून शेतात विहीर अथवा बोर पडत आहे। मात्र यातील पाणी उपसा करण्यासाठी शेती पंपाला वीज कनेक्शन मागितले तर महावितरण नवीन कनेक्शन देत नाही। कराड व पाटण तालुक्यातील जवळपास 300 शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहे। अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून वर्ष उलटले तरी त्यांना वीज कनेक्शन मिळत नाही। महावितरणकडून कनेक्शन मागणारे शेतकऱ्यांना सोलर सिस्टीम बसवण्याचा पर्याय देण्यात येत आहे। त्याचबरोबर मुळातच शासनाकडून शेतीसाठी मोफत वीज मिळत असताना महावितरणास गोरगरीब शेतकऱ्यांची सोलर सिस्टीमसाठी अडवणूक करत आहे। महावितरणाने शेतकऱ्यावरील हा अन्याय थांबवावा व तातडीने शेतीपंपांना वीज कनेक्शन देणे येत्या 10 दिवसांमध्ये सुरू करावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। आपला विश्वासू मनोज बंडामाळी, सातारा जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष। मा देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। मा एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। मा जिल्हाधिकारी साहेब सातारा। मा अधीक्षक अभियंता मराविवी मंडल कार्यालय सातारा। मा उपविभागीय अधिकारी साहेब कराड। मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब कराड शहर। कराड प्रतिनिधी विजय माने।